शिवी दिली म्हणजे थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो का? हाच तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आणि समजा किरकोळ भांडणातून कोणी आपल्यावर SC/ST कायद्याअंतर्गत म्हणजे ॲट्रॉसिटीची खोटी केस टाकली तर काय करायचं? घाबरून जायचं? अजिबात नाही. घाबरण्यासारखं काहीच नाहीये जर आपण निर्दोष असू तर. परफेक्ट. तर आजच्या या विशेष चर्चेत आपण सुप्रीम कोर्टाच्या एका मोठ्या निकालावर बोलणार आहोत. हो, आणि हा निकाल अनेकांना दिलासा देणारा आहे. आपण हे समजून घेणार आहोत की SC/ST कायदा नेमका काय म्हणतो, कोणते शब्द वापरल्यावर गुन्हा दाखल होतो आणि केव्हा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या कायद्याच्या दुरुपयोगापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. आणि हो, अशीच उपयुक्त आणि कायदेशीर माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसुली शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही, हे लक्षात घ्या. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण खोट्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी एकदम सोप्या भाषेत सांगा, सामान्य माणसाला समजेल अशा, की SC/ST कायद्याबद्दल आलेला सुप्रीम कोर्टाचा हा नवीन निकाल नेमका आहे तरी काय? हे बघा, या निकालाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे. कोणत्याही भांडणात रागाच्या भरात वापरलेला प्रत्येक अपशब्द किंवा दिलेली प्रत्येक शिवी म्हणजे ॲट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही. अच्छा. गुन्हा तेव्हाच होतो जेव्हा तो अपशब्द किंवा ती शिवी समोरच्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे, म्हणजे तू अमुक जातीचा आहेस म्हणून या हेतूने अपमानित करण्यासाठी वापरलेली असेल. म्हणजे हेतू किंवा इंटेन्शन हा शब्द इथं खूप महत्वाचा आहे. अगदी तोच कळीचा मुद्दा आहे. भारी. आता हे जाणून घ्यायला आवडेल की हा निकाल ज्या प्रकरणावर आधारित आहे ते मूळ प्रकरण काय होतं, म्हणजे बिहारमध्ये नेमकं काय घडलं होतं. हो, ही घटनाच मुळात कायद्याचा वापर आणि गैरवापर यातील सीमारेषा दाखवते. हे बिहारमधला केशव महातो नावाच्या एका व्यक्तीचं प्रकरण आहे. ओके. एका अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांचं आणि तक्रारदार महिलेचं काहीतरी भांडण झालं. अगदी सामान्य वैयक्तिक स्वरूपाचा वाद होता तो. गावात जसे होतात तसे. अगदी. पण त्या वादाला एक गंभीर कायदेशीर स्वरूप देण्यात आलं. महातो यांच्यावर IPC कलम 323, 341, 504 म्हणजे मारहाण, चुकीच्या पद्धतीने अडवून ठेवणं. हो, आणि शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणं. यासोबतच SC/ST कायद्याची कलम 3(1)R आणि 3(1)S सुद्धा लावली. अरे बापरे. म्हणजे एका सामान्य वादाला थेट जाती आधारित अत्याचाराचं स्वरूप दिलं गेलं. मग पुढे काय झालं? प्रकरण जेव्हा पाटणा उच्च न्यायालयात गेलं तेव्हा न्यायालयाने तो खटला रद्द करायला नकार दिला. म्हणजे त्यांना ट्रायलला सामोरं जावं लागणार होतं. बरोबर. आणि एका सामान्य नागरिकासाठी ही खूप मोठी आणि डोक्याला ताप देणारी गोष्ट होती. मग त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आणि तिथेच या प्रकरणाला कलाटणी मिळाली. अगदी. क्विक फॅक्ट म्हणून सांगते, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. वाह, भारी माहिती दिलीत. आता तुम्ही म्हणालात की कायद्याचं कलम 3(1)R लावण्यात आलं होतं. हे कलम नेमकं काय सांगतं? म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण कायद्याचा आत्माच या कलमात आहे. कलम 3(1)R असं म्हणतं की गुन्हा तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा 2 मुख्य अटींची पूर्तता होते. कोणत्या 2 अटी? पहिली, गुन्हा करणारी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीची सदस्य नसावी. आणि दुसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, हो, त्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी म्हणजे 4 लोकांसमोर SC/ST सदस्याला जाणीवपूर्वक त्याच्या जातीमुळे अपमानित करण्याच्या किंवा धमकावण्याच्या हेतूने अपशब्द वापरलेले असावेत. म्हणजे जाणीवपूर्वक आणि हेतू हे 2 शब्द पुन्हा आले. हो, हेच 2 शब्द कळीचे आहेत. एखादं उदाहरण देऊन सांगाल का, म्हणजे अजून सोपं होईल समजायला? नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगते. समजा 2 व्यक्तींमध्ये पैशांवरून वाद झाला. रागाच्या भरात एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणाली, तू मूर्ख आहेस. ठीक आहे. तर हा या कायद्यानुसार गुन्हा ठरणार नाही. हो. पण जर तीच व्यक्ती म्हणाली की तू अमुक जातीचा असल्यामुळे मूर्ख आहेस किंवा जातीचा उल्लेख करून शिवी दिली, तर मात्र तो थेट गुन्हा ठरतो. अगदी बरोबर. कारण दुसऱ्या वाक्यात अपमान करण्याचा हेतू त्या व्यक्तीच्या जातीशी स्पष्टपणे जोडलेला आहे. तो वैयक्तिक अपमान नाही, तर सामाजिक ओळखीवर केलेला हल्ला आहे. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. जळगावचे आपले एक दर्शक आहेत रमेश पाटील.
अच्छा. त्यांनी कमेंटमध्ये विचारलंय की SC/ST समाजातील व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचं भांडण झालं आणि त्यात शिवीगाळ झाली की सरसकट ॲट्रॉसिटी लागतेच का? हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि रमेश पाटील यांनी सगळ्यांच्याच तोंडचा प्रश्न विचारलाय. बरोबर. तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. सुप्रीम कोर्टाने हितेश वर्मा विरुद्ध उत्तराखंड सरकार या खटल्याचा संदर्भ देत हे स्पष्ट केले काय स्पष्ट केले? की गुन्हा सिद्ध होण्यासाठी 2 अटी पूर्ण व्हाव्याच लागतात. 1. तक्रारदार SC/ST सदस्य असावा आणि 2. अपमान किंवा धमकी ही त्या व्यक्तीच्या जातीमुळेच दिलेली असावी. केवळ वैयक्तिक भांडणात वापरलेले अपशब्द या कायद्याखाली येत नाहीत. म्हणजे भांडणाचं मूळ कारण वैयक्तिक असेल तर हा कायदा लागू होत नाही? होत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आपल्या दर्शकांना याबद्दल काही अनुभव असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा एखाद्या शेतकऱ्यावर किंवा सामान्य नागरिकावर जमिनीच्या वादातून कोणीतरी असा खोटा गुन्हा दाखल केलाच, तर त्याने कायदेशीररित्या काय पावलं उचलावीत? कृपया स्टेप बाय स्टेप सांगा. नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. अशी परिस्थिती कोणावरही ओढवू शकते. शांत रहा. सगळ्यात महत्वाचं, हो, अजिबात घाबरू नका आणि कोणताही अविचारी निर्णय घेऊ नका. त्वरित एका अनुभवी वकिलाची मदत घ्या. वेळ न घालवता. अजिबात नाही. पुरावे तपासा. FIR आणि आरोपपत्राची प्रत मिळवून त्यात जातीवाचक अपमानाचा ठोस उल्लेख आहे का हे तपासा. आणि जर नसेल तर येते पायरी 4. न्यायालयात दाद मागा. जर FIR मध्ये जातीवाचक अपमानाचा पुरावा नसेल तर भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 482 अंतर्गत खटला रद्द करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करा. अच्छा, म्हणजे थेट हायकोर्टात? हो, थेट हायकोर्टात. केशव महातो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शेवटी हेच केलं. तो खटलाच रद्द करून टाकला. वा, ही माहिती खूपच महत्वाची आहे. या निकालामुळे ग्रामीण भागातील सामाजिक संबंधांवर आणि कायद्याच्या वापरामध्ये काय बदल अपेक्षित आहेत असं वाटतं? खूप सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. एकतर वैयक्तिक द्वेषातून किंवा जमिनीच्या वादातून कायद्याचा जो दुरुपयोग व्हायचा त्याला आळा बसेल. म्हणजे एक शस्त्र म्हणून त्याचा वापर कमी होईल. बरोबर. दुसरा म्हणजे निर्दोष लोकांना एक कायदेशीर संरक्षण मिळेल. आणि तिसरं म्हणजे पोलिसांना FIR दाखल करण्यापूर्वी आता जाती आधारित अपमानाचा पुरावा तपासण्यासाठी एक स्पष्ट दिशा मिळेल. म्हणजे सरसकट गुन्हे दाखल होणार नाहीत? नाही. इथे क्विक फॅक्ट. हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 म्हणजे अस्पृश्यता निवारण आणि कलम 21 म्हणजे जीवित आणि स्वातंत्र्याचा अधिकार यावर आधारित आहे. त्याचा उद्देश संरक्षण देणे आहे, त्रास देणे नाही. खरंय. पण कायद्याच्या दुरुपयोगाबद्दल न्यायालयाने यापूर्वी काही निरीक्षणं नोंदवली आहेत का, की हे पहिल्यांदाच घडतंय? नाही. न्यायालयाने अनेकदा या कायद्याच्या दुरुपयोगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अच्छा. पृथ्वीराज चौहान विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे 2018 मधलं एक गाजलेलं प्रकरण आहे. त्यातही अटकपूर्व जामिनाच्या तरतुदींवरून कायद्याच्या दुरुपयोगावर मोठी चर्चा झाली होती. म्हणजे हा निकाल त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. अगदी. हा निकाल त्याच विचारप्रवासाचा एक पुढचा आणि अत्यंत स्पष्ट टप्पा आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे केशव महातो प्रकरण म्हणजे एका सामान्य माणसाच्या कायदेशीर लढ्याचा विजय आहे. यातून आपल्या महसूलशाहीच्या दर्शकांनी काय बोध घ्यावा? यातला सगळ्यात मोठा बोध हाच आहे की कायदा संरक्षणासाठी आहे, छळवणुकीसाठी नाही. बरोबर. केशव महातो हे एक सामान्य नागरिक होते, पण ते निर्दोष होते आणि त्यांचा कायद्यावर विश्वास होता. ते घाबरले नाहीत. चिकाटी सोडली नाही. अजिबात नाही. त्यांच्या त्याच चिकाटीमुळे आज देशभरातील लाखो लोकांना या निकालामुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजे जर आपण निर्दोष असू तर घाबरू नये, कायद्याची माहिती घ्यावी आणि कायदेशीर मार्गाने लढावं. बरोबर. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. हेच यातून शिकण्यासारखं आहे. जबरदस्त. तर आज आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने SC/ST कायद्याबाबत कसा महत्त्वाचा खुलासा केला आहे. हो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे म्हणजे केवळ शिवीगाळ गुन्हा नाही, अपमान जातीच्या उल्लेखासह आणि त्याच हेतूने व्हायला हवा. आणि खोटा गुन्हा दाखल झाल्यास कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. अगदी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आपल्या संरक्षणासाठी बनवते, पण खरी ताकद कायद्याची योग्य माहिती घेऊन आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे.
निर्दोष असाल तर डगमगू नका. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीचा त्रास वाचू शकतो. हो, ही एक प्रकारची समाजसेवाच आहे. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपले प्रश्नही कमेंटमध्ये विचारा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.